कुठल्याही डायटिशियनच्या सल्ल्याशिवाय वजन कमी करण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो याचे काय दुष्परिणाम होतात याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊया. वजन कमी करण्यासाठी एक प्रॉपर न्यूट्रिशन प्लॅन आणि एक बॅलन्स्ड अप्रोच गरजेचा आहे. डायटिशियनच्या गायडन्सशिवाय जे लो कॅलरी डाएट, रिस्ट्रिक्टेड डाएट आणि कॅलरी डिफिशियंट डाएट दिले जातात त्यामुळे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, हार्मोनल इम्बॅलन्स आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर सारखे आजार होऊ शकतात. अशा डाएट्समुळे तुमचं वजन तर कमी होईल पण ते सस्टेनेबल राहणार नाही आणि अजून बाकीचे आजार जडू शकतात. लो कॅलरी डाएट किंवा ड्रास्टिक कॅलरी चेंजेस जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला न्यूट्रिशनल डिफिशियन्सी, फटीग येणे, डिझीनेस येणे किंवा चक्कर येणे अशा गोष्टीला सामना करू शकतो. क्रॅश डाएट जे असतात जिथे ड्रास्टिक कॅलरी डिफिशियंट असते त्यामुळे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी होऊ शकते. थकवा येणे, थोडंसं काम केलं की दमायला होणे ह्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जायला लागते. तुमच्या बॉडीला जरुरी विटामिन, मिनरल्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट न मिळाल्यामुळे तुमची इम्युनिटी हॅम्पर होऊ शकते. एक्सेसिव्ह रिस्ट्रिक्शन ऑफ फूड कॅन फर्दर लीड टू मसल लॉस विच फर्दर रिड्युसेस द बॉडीज मेटाबॉलिक रेट. म्हणजे तुम्ही जे वजन कमी केले आहे ते लॉंग टर्म न राहता ते शॉर्ट टर्म साठी राहील आणि तुम्ही जसंही डाएट प्लॅन सोडणार ते वजन तुमचं परत वाढणार. सो तुम्हाला लॉंग टर्म वेट लॉस करायचा असेल किंवा वेट लॉस अचीव्ह करायचा असेल तर तुम्ही एक कस्टमाइज डाएट प्लॅन साठी आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.